आहे माहुलगाव, एका बाजूला असणार आहे गोरसई बी यांच्यातील महत्वाची मॅच आपल्या भेटीला त्यांना पाहायला मिळते. मॅचला सुरुवात, पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न झाला खरा, परंतु डॉट बॉल येतोय. चालू असताना मॅच आपल्याला पाहायला मिळते त्विषा 11 माहुलगाव विरुद्ध पॅरामाउंट RMC इन्फ्रा जय बजरंग गोरसई बी. येस, मंचाच्या समोरील सगळे प्रेक्षक आपापल्या डगआउटमध्ये आपल्याला जायचं आहे. हे फोटो सेशन झाल्यानंतर आपण स्थानापन्न व्हा. या वेळेला समोर खेळला जातोय गणेश पाटीलच्या बॅट मधून फटका चांगला आलाय, कडक चौकार. क्लास ओव्हर द बॉलर हेड स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ऑफ फटका आपल्याला बघायला मिळतोय. गणेश पाटील पहिल्या मॅच मध्ये आपण बघितला होता इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी आला, परंतु आता ॲज अ ओपनर त्याला पाठवलं आणि काय बॉल लवकर पीक करत असताना लॉफ केल्या सरळ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्लासिकल चौकार आलाय. सुरुवात जबरदस्त आहे, मॅच जबरदस्त होणार आहे. हो, या वेळेला थोडस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्या प्रयत्नात दांडी 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 गुल. धमाका होणार आहे आणि तो धमाका आता या मॅच मध्ये बघायला मिळतोय का भावेश पवारचा. पहिल्याच बॉलवर डॉट आला, त्याच्यानंतर चौकार आला आणि तदनंतर भावेश पवारला मात्र सफलता मिळाली आहे. गणेश पाटील 4 धावा, क्लासिकल चौकार त्याच्या बॅटमधून आला होता, परंतु तो मात्र जास्त काळ टिकू शकलेला नाहीये. थोडंसं शफल झाला, स्वीप करायचं होतं, अराउंड द लेग ट्रिपल आउट दुरुस्त केलाय आणि भावेश पवारला मिळाली आहे ही पहिली सफलता. थोडासा बदल केला होता इकडे माहुलने, गणेशला वर आणलं होतं, मंगेश थोडेसे खाली आले आणि भावेश यांच्यासाठी जर पाहिलं तर एक मोठा फटका आल्यानंतर त्यांनी स्टंप दाखवला, लेग स्टंप दाखवला भावेशला आणि मग लेग स्टंप उडवला देखील गेलेला आहे. कार्यतत्पर नगरसेवक साई शेलार यांना आपण पाहतोय, काळन साहेबांना देखील आपण पाहतोय जे मॅच पाहण्यासाठी स्वतः खूप चांगले क्रिकेटर सुद्धा आहे ते सगळे. आणि जाव्यात मॅचच्या दिशेने जिकडे पहिली विकेट तर आलेली आहे आणि या पहिल्या विकेट नंतर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत मंगेश वैती, ज्या खेळाडूने नाव केलं माहुल गावाचं मुंबई ते दुबईपर्यंत, तेच मंगेश वैती बॅटिंगला आलेले आहेत. भावेश पवार गोरसेचा ब्रँड, प्रतिथयश खेळाडू, प्रचंड लोकप्रिय खेळाडू. फुलटॉस बॉल दिशा दिली आहे, फक्त ढकलले बॉलला मिड ऑफच्या दिशेने, 1 रन कंप्लीट. थोडंसं आता संयम दाखवावा लागेल मंगेश मैतीला. माहिती आहे मागच्या सामन्यामध्ये पण लवकर तो बाद झाला होता, व्हेरी फर्स्ट बॉल तो बाद झाला होता आणि आता त्याला इथे माहिती की आता जबाबदारी घ्यावी लागणार आहे, रिस्पॉन्सिबल खेळ त्याला करायचा आहे आणि आता पहिल्या चेंडूवर फुल टॉस होता, सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली आहे. खूप महत्वाची मॅच आहे, दोन्ही टीम ग्रामीण क्रिकेटमध्ये मोठ्या टीम ओळखल्या जातात. यावेळेला पुन्हा थोडासा पुढे केला, ढकललाय बॉल फक्त, आणि ही चांगली गोष्ट आहे. ज्यावेळेला तुम्ही स्ट्राईकवर येता पहिला बॉल मिडल करा, सिंगल डबल घ्या, आत्मविश्वास मिळवा, ते इकडे पाहायला मिळत आहे. मंगेश त्याच पठडीतले खेळाडू आहेत, योगेश पेनकर सुद्धा त्याच पठडीतले खेळाडू आहेत, बऱ्यापैकी मेरिटवर क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत. अगदी चेंडूच्या मेरिटवर फटके दोघांकडनं बघायला मिळतात. 6 धावा धावफलकावरती आहेत. या वेळेला फटका चांगला खेळला, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होतोय, बॉल निघाला सीमारेच्या दिशेने, फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत, बॉल नाही अडलाय, दोघांच्या मधोमध फरार, सीमारेषा पार 4. नाराज आहे भावेश पवार, नाराज आहे. खरं तर एक्झॅक्ट मिडॉनला करण अंबाला उभा होता आणि त्याला वाटलं की पवन चेंडूवरती येणार, पवनला असं वाटलं की करण अंबाला पोहोचतोय आणि त्याच्यानंतर हे दोघांमध्ये मिसअंडरस्टँडिंग आणि फायदा मात्र दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा झालाय आणि चौकार तिथे मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ इथे अगदी आपण पाहिला तर समाप्त झाला आणि 10 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. चांगला स्टार्ट म्हणूया आपण दोन्ही टीम करिता, त्विषा 11 माहुलगाव आणि गोरसे ब करिता. दोन्ही टीमसाठी चांगली बाब आहे, कारण एका टीमने 10 केलेले आहेत, एका टीमने विकेट घेतलेली आहे. ही दोघांसाठी जमेची बाब पाहायला मिळणार आहे. 7 ओव्हरच्या मॅचेस आहेत. ग्रामीण संघांना वर्षभरात मी याही अगोदर उल्लेख केला, एकदाच 7 ओव्हरची मॅच खेळायची संधी मिळते, ती म्हणजे इकडे, आणि त्याच्यामुळे सगळ्या टीम खास तयारी करून आलेल्या आहेत. प्रत्येक विभागात समीर सर चर्चा आहे, आमच्या विभागातील किती टीम खेळत आहेत. काही टीम मुंबईच्या पाहायला मिळत आहेत, काही मीरा भाईंदरच्या, काही घोडबंदर रोड परिसरातील ठाण्याच्या, काही जर पाहिलं तर वसई, काही पालघर, काही डहाणू, अशा विविध अगदी तालासरीचा संघ पाहायला मिळाला. काही भिवंडी, काही शहापूर, काही डोंबिवली, काही नवी मुंबई, तर काही टीम आपल्याला पाहायला मिळतात रायगडाच्या सुद्धा. तर या विविध विभागातल्या आहेत आणि हे संघ
ज्या त्या विभागातील दादा आहेत. आपापल्या नावावर खूप साऱ्या स्पर्धा त्यांच्या आहेत. पवन केने बॉलिंगला आलेत. अगदी बरोबर आणि टाळ्यांचा गजर सुरू झाला. ही पवन केनेची फॅन फॉलोविंग. पवन केने पहिला बॉल ऑप्टमच्या बाहेरून खेचायचा प्रयत्न, परंतु चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. पॉइंटचे फिल्डर अगदी झटफट फटाफट तिकडे आले आणि त्यांनी चांगली फिल्डिंग केली. एक रन मिळेल. फार दुरून खेळण्याचा प्रयत्न होता, स्लाइस करण्याचा प्रयत्न होता आणि तेथे प्रॉपरली मिडलिंग करू शकला नाहीये योगेश पेनकर. सिंगल ना आता स्ट्राईक रोटेट करत असताना 11 धावा. स्क्रीन समोर जे यावेळेला मनगटी फटका पाहायला मिळाला. बॉलला सीमारेच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न केला. काऊ कॉर्नरला खेळलं आणि धावसंख्या 1ने पुढे जात असताना पाहायला मिळते. संधी मिळाल्यास मोठा फटका, नाही तर सिंगल डबल चालू ठेवायची कदाचित ही रणनीती यांची आहे. मोठी मॅच आहे, 7 ओव्हरची मॅच आहे. समीर सर. हो तेवढ्यात, परंतु पॉवर प्लेचा देखील आता विचार डोक्यात आणावा लागणार आहे. या 2 षटकांना कॅपिटलाइज करावं लागेल. हो यावेळेला वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न. पवनची आणखीन एक खासियत आहे. पवनचं षटक ॲव्हरेज म्हणतोय मी 2.5 मिनिटात संपतं. सगळ्यात कमी वेळेमध्ये षटक टाकणारा गोलंदाज कोण, तर त्याचं उत्तर देईल मी, पवन हा सुद्धा आहे. हो यावेळेला लेगस्टम्पच्या बाहेर व्हाईट बॉल घोषित केला जातोय. झटफट फटाफट गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, त्या प्रयत्नात व्हाईट बॉल. एक्झॅक्ट बॅटरला तो सेट होऊच देत नाही. ही देखील रणनीती आपण अनेकदा पवन केनेच्या माध्यमातून बघत आलोय आणि विकेटच्या मागे खूप चांगलं कार्य करतोय परदीन. यस्टनच्या पाठीमागे फरदीन काझी आहेत. ऑफ्टमच्या बाहेरून वाह, ला जबाब, क्लास दर्जेदार बॅटिंग. पॉइंटला परकट, 4 धावा. क्लास आहे या मोठ्या खेळाडूचा, मोठ्या लेवलचा क्लास आहे. टप्पा पडल्यानंतर पवनचे चेंडू हलकेसे बाहेर निघतात. योगेशला माहिती आहे आणि थोडंसं बॅकफुटला आला, जागा बनवली, स्वतःला रूम क्रिएट करत असताना फटका एक्झिक्यूट करण्यात आला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय ज्या पद्धतीने कट केला. सुपर्बली टायमिंग, इनफिल्डच्या डोक्यावरून बॉलला पॉइंटच्या बाहेर पाठवलाय. रायगड महाडचं फायटर जेट पुन्हा एकदा ऑफ्टमच्या बाहेर बॉल करण्याचा प्रयत्न राहिला. व्हाईट बॉल केला जातोय. आणखीन एक व्हाईट बॉल येतोय. कदाचित ती थोडीशी रणनीती इकडे बदलली जाते. धावसंख्या जर पाहिली तर 18 वर आहे. मजा येणार आहे. दोन्ही टीम जबरदस्त आहेत आणि दोन्ही टीमला माहिती आहे ही मॅच जिंकलं तर स्पर्धेत, नाहीतर ही मॅच जर पराभूत झाली तर स्पर्धेच्या बाहेर जाणार आहे टीम. दोन्ही टीमला जाणीव देखील आहे. यावेळेला फटका पुन्हा पॉइंटच्या दिशेने. फायटर जेट योगेश पेनकर यांच्या बॅटमधून कलात्मक फटका. धावा 4 चौका. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ मॅग्निफिसंट इनिंग. योगेश पेनकरनं आता पूर्णपणे जबाबदारी घेतली आहे. परफेक्ट आपण पाहतो या ठिकाणी. वाईड ऑफ ऑप्शन फुल लेंथ होता. लॉफ्टेड स्क्वेअर ड्राईव्ह पॉइंटच्या डोक्यावरनं या देखील चेंडूला पाठवलंय सीमा पार आणि बॅक टू बॅक येणारा क्लासिकल दुसरा चौकार. वाह, दर्जेदार बॅटिंग. पॉवर प्लेची प्रॉपर बॅटिंग इकडे केली जाते. दोन्ही टीमसाठी अगदी जिंकणं गरजेचं असणारा हा सामना पाहायला मिळतोय. धावसंख्या पुढे गेली, आता 22 वर गेलेली आहे. अगदी एक महत्वाचा सामना आपण पाहतोय. गोरसई संघ एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला माहुल आहे. यावेळेला मिड ऑफच्या डोक्यावरून खेळायचा होता, फटका फसला. पवन यांचं सेलिब्रेशन पाहायला मिळत आहे. कारण अभिषेक दलोर घेत आहेत तिकडे कॅच. आणखीन एक विकेट आणि तीही महत्वाची. फायनली त्या ठिकाणी आता आपल्या ट्रॅप मध्ये, आपल्या जाळ्यामध्ये अडकवलं योगेश पेनकरला. ओव्हर पिच बॉल होता ऑप्शनच्या बाहेर आणि त्याच्यावर मिड ऑफ क्लिअर करण्याचा प्रयत्न. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह करायचं होतं परंतु एलिव्हेशन तिथे मिळालं नाही आणि फायटर जेट नाव बॅक टू डग आउट. योगेश पेनकर त्या ठिकाणी आता मैदानाच्या बाहेर होतो आणि ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय अगदी जागा बनवली. इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न आणि अभिषेक कुमार दलोरकर अंबाला टाउन दी बॉल. सरळ त्याच्या हातामध्ये चेंडू येतोय. A1 पवन मिळवली विकेट. रन पहा, पुन्हा रन व्यवस्थितच आहेत. 22 रन झालेले आहेत आणि त्याचबरोबर विकेट मात्र पुन्हा आलेली आहे. 2 षटकांचा खेळ इकडे संपतोय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन्ही टीमला जिंकायचं, नाहीतर पुढल्या वर्षी जी सुद्धा टीम हरेल त्यांना क्वालिफायर खेळावं लागणार आहे. कंपल्सरी आहे. या मॅच मध्ये पराभूत होणारी टीमला पुढल्या वर्षी क्वालिफायर खेळायचं आहे. आता इथून नॉकआउट मॅच आहे. जो हारणार त्याचा प्रवास या वर्षी समाप्त होईल आणि पुढच्या वर्षी ग्रामीण बिग मॅच जर त्या टीमला खेळायचं असेल तर अगोदर क्वालिफाय खेळावं लागेल. 10,81,409
खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. खूप सारी पारितोषिकं या जे सबस्क्राईब करतायत त्यांच्यासाठी देखील आपण इकडे देतोय. खूप सारी पारितोषिक आहेत मैदानात. या पारितोषिक जिंका, मॅच पहा, पारितोषिक जिंका. मंगेश वैती आज माहुलगावसाठी खेळावं लागेल मंगेशला. समोर अभिषेक दलोर, करण अंबाला. पहिला बॉल फुल टॉस, दिशा देण्याचा प्रयत्न केलाय, कव्हर्सला पाठवलाय. कव्हरचे फिल्डर जोपर्यंत तिकडे येतील तोपर्यंत 1 रन पूर्ण होणार आहे. अगदी महत्वाची मॅच आहे आज. माहुलचा संघ देखील जर पाहिलं ना समीर सर, काही कमी नाहीये. गेली कित्येक वर्ष या संघाचं नाव आहे. प्रत्येक खेळाडूला खेळावं लागेल आज त्यांना सुद्धा. ऑफकोर्स अगदी आपण पाहिलं तर डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन असा डायलॉग चेन्नई एक्सप्रेसमध्ये ऐकलाय. चर्चा आपण त्याविषयी करू. करण ओहो हो, वेगात वेगात प्रचंड वेगात बॉल टाकलाय, ऑफ थंबच्या बाहेर टाकलाय, पुढे टाकलाय आणि गेलाय यष्टीरक्षकाच्या दिशेने. करण अंबाला भारतीय टेनिस क्रिकेटमध्ये या खेळाडूची चर्चा का आहे. बॅटिंगने दाखवतात आणि बॉलिंगने सुद्धा दाखवतायत. परफेक्ट वाईड यॉर्कर चॉप करायचा होता. बॅटीने अगोदर बॉल निघून गेला कीपरकडे. यावेळेला पुन्हा त्याच ठिकाणी बॉल करण्याचा प्रयत्न होता खरा, परंतु पॉइंटच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतोय. 1 रन तिकडे मिळणार आहे. ओव्हर नंबर 3 सुरू आहे. एक कुठेतरी याही मॅचमध्ये 80 पर्यंत तरी जाण्याचा प्रयत्न असणार आहे, कारण या परिस्थितीमध्ये 75-80 ची धावसंख्या एक फाईट करण्या इतपत समीर सर होऊ शकते. डेफिनेटली. आणि मागच्या 2 मॅचेसमध्ये त्या धावांचं संरक्षण झालं आहे. आज चेसिंग झालेल्या नाहीयेत, त्याच्यामुळे त्या रन संख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा लागेल टीम माहुलगावला. गावं आली आहेत, गावचे सगळे. म्हणजे इकडे परिस्थिती अशी आहे की बऱ्याचशे प्रेक्षक व्यवस्था ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आहेत आणि काही घरी सुद्धा मॅच पाहत आहेत. बिग हिट, ही तर खासियत आहे माहुलच्या मंगेशची. आला आवाक्यात आणि मग पाठवला लांब 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 षटकार. सुपर टायमिंग. अगदी पुढे टाकला होता बॉल, पुढ्यात होता आणि त्याला पाठवल्या मागे. 6 धावांकरिता येणारा हा उतुंग सिक्सर आहे. परफेक्ट स्लॉट मध्ये बॉल आणि बॉटम हँडचा काय वापर. सुपरली टायमिंग करत असताना मंगेश वैती, कॅप्टन ऑफ टीम माहुलगाव, सेनेचा सरसेनापती, आणि त्यानं ठोकलाय भव्य सिक्सर. मंगेश वैती दर्जेदार खेळ करण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या मुंबईकर खेळाडूंपैकी एक महत्वाचं नाव आहे. इकडे बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. समोर अभिषेक, रिव्हर्स चुकी. हो, यष्टांना कदाचित बॉल लागलाय, बेल्स पडलेल्या नाहीयेत. मंगेश म्हणतायत देव माझ्या बरोबर आहे. वरती पाहिलं त्यांनी. हो नक्कीच. त्याचे रिॲक्शन, एक्सप्रेशन्स, चेहऱ्यावरचे स्मित असं हे पहा. हो, अगदी स्टंपना लागून चेंडू निघून गेला. अगदी बेल्स देखील ब्लिंक होताना दिसली, स्टंप ब्लिंक होताना दिसले जरूर, बट बेल्स ऑफ झालेली नाहीये. दॅट्स वाय तो बॅटर नॉट आउट आहे. आणि इथे करण अंबाला पहा, तोही हसतोय. एक्झॅक्ट विकेट टेकर बॉल होता, परफेक्ट, परंतु विकेट मिळाला नाही. मंगेशला माहिती आहे करणच्या विरुद्ध रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न अंगलट आला होता. यावेळेला बॅकफुटला गेले. आता मात्र पुन्हा एकदा गॅपमध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. थर्डमॅनला बॉल निघालाय, अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. तोपर्यंत 2 रन तिकडे कंप्लीट देखील होत आहेत. मंगेश बचावले गेले. त्याच्यानंतर पुन्हा एक कलात्मक फटका त्यांच्याकडून खेळला गेला. धावसंख्या जर पाहिली तर आता 32 वर. या 6 पुन्हा एकदा मॅच मध्ये आणलं. 3 ओव्हरचा खेळ संपतोय. 32 ही कमी सुद्धा नाहीये आणि जास्त सुद्धा नाहीये. एव्हरेज स्टार्ट फॉर बोथ द टीम. दोन्ही संघांकरिता एक एव्हरेज स्टार्ट मिळाला असं म्हणू शकतो, कारण जवळपास 10.50 गतीने धावा जोडल्या गेल्या 10.75च्या. या ठिकाणी नीरज मानकर साहेब, उपजिल्हा विद्यार्थी सेना अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचं आगमन झालेलं आहे. आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. 3 ओव्हरचा खेळ संपतोय. 70 स्पोर्ट्सवर जुडलेल्या मैदानातील सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत, कारण आसन व्यवस्था ज्या ज्या ठिकाणी आहे ना प्रेक्षकांची, त्या सगळ्या ठिकाणी अगदी खचाखच प्रेक्षक आहेत. आणि दुसऱ्या बाजूला यूट्यूबला सुद्धा मोठी गर्दी झालेली आहे 70 स्पोर्ट्सवर. तर 3 ओव्हरमध्ये 32, येणाऱ्या 4 ओव्हर खूप महत्वाचे असतील. स्वर्गीय मधुकर शेठ भोईर स्टँड, जागा नाहीये आज, जागा नाहीये. टेनिस क्रिकेटचे रती महारथी आज खेळण्यासाठी आलेत. वा, 32,000 प्रेक्षक मैदानावर, हजारो प्रेक्षक आणि युट्यूबला सुद्धा 32,000 पहिल्या डावात. दुसरा डाव यायचा आहे आणि आत्ता 32,000चे पात्र या ठिकाणी प्रेक्षक आहेत. त्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि आपण सगळ्यांना सुद्धा मराठी नववर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा सुद्धा. प्रेम मिळालाय. ग्रामीण धमाका बिग बॅश या स्पर्धेला वरुणेश पाटील यांना. क्या बात आहे. रन सुद्धा 32 आणि युट्यूबला प्रेक्षक सुद्धा 32,000 आहेत. योगायोग. या वेळेला बॉलला ढकललं गेलंय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. अगदी महत्वाची मॅच आहे. माहुलचा देखील एक इतिहास राहिलाय.
खूप सारे खेळाडू या गावाने दिलेत. गोरसईचा डंका महाराष्ट्रभर पिटला जातोय. आघाडीच्या टीम मध्ये मात्र गोरसईचं नाव आवर्जून घेतलं जात आहे. तर दुसऱ्या बाजूला माहुल देखील काही कमी नाहीये. माहुलचे कोळी बांधव आणि आज ते सुद्धा मैदानाच्या आतमध्ये बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. समोर पवन, मंगेश उचललाय बॉल, फुल टॉस केला आणि या फुल टॉसला पाठवलंय सीमा रेषा पार. प्रेक्षकांनी कॅच घेतली की काय? आवाज टाळ्यांचा होतोय, गजर टाळ्यांचा होतोय, शिट्ट्याचा होतोय, कारण मंगेश वैद्य आता तुटून पडलाय. सेनेचा सरसेनापती पवन केनेच्या विरुद्ध वार केला, स्वतः पडला, धडपडला, बसला, परंतु चेंडूला मात्र पाठवलं सरळ सीमारेषा पार. फुल टॉस, फुल टोल वसूल केलाय. वा, हे चित्र पहा ना. मंगेश अगदी बैठक मारून या स्ट्रोकला पाहत होते पाठीमागे आणि एक बरंच चित्र पाहायला मिळालं. स्ट्रोक खेळताना ते खेळपट्टीवर अगदी बैठक बसले होते आणि पाहत होते माझा 6 कुठपर्यंत गेलाय. मजा येते, मजा येते. एक जबरदस्त मॅच. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये ते क्षण. हात टेकवलाय, बसलेत, फरदीन एका अँगलने पाहत आहेत आणि ते सुद्धा एका अँगलने पाहत आहेत. वा, चांगले क्षण आहेत हे. आणि प्रेक्षक कॅच घेत आहेत. सेलिब्रेशनला सुरुवात झाली. एका हातात घेतली आणि ब्रँडेड शूज चे मानकरी ते ठरणार आहेत. लिया लवकर. जाऊयात मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा पवन, ओ वेगात बॉल टाकलाय, समोर सापडले. पवन केने घेत आहेत एक महत्वपूर्ण विकेट. आणखीन एक धक्का. येऊच दिलं नाहीये, बॅटला येऊच दिलं नाहीये. इतका भन्नाट वेगानं हा यॉर्कर आपल्याला बघायला मिळतोय. मसल बॉल, खांद्याचा खूप चांगला वापर करत असताना पवननं चेंडू हाताळलाय आणि त्याच्यानंतर आता सेलिब्रेशन सुरू झालंय, कारण रेग्युलर इंटरव्हल मध्ये विकेट्स येत आहेत आणि त्या फार गरजेच्या आहेत. या ठिकाणी आपण बघतो की महेश बाद झालाय आणि तिसरा धक्का लागला. हे पा, बॅट खाली येणं अगोदर बॉल अगदी इतका वेगानं पायानं धडकला की जरूर त्या फलंदाजाकडे उत्तरच नव्हतं. अगदी शॉर्ट रनवेनं धावतोय पवन, परंतु त्याच्या खांद्यामध्ये, त्याच्या मसल्स मध्ये ती पॉवर आहे आणि ती तो नेहमीच गोलंदाजीमध्ये दाखवत असतो. आणि प्रेक्षक वर्ग, मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग या ठिकाणी सध्या ग्रामीण धमाका बिग बॅसचा आनंद घेत आहे. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. 70-70 स्पोर्ट्स प्रेझेंट अँड वरुण एस पाटील साहेब प्रेझेंट. आलेल्या सर्वच क्रीडा रसिकांचं स्वागत. क्रिकेट स्पर्धा आहे आणि या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक आलेले आहेत. आज तारे सितारे आलेले आहेत या कोणगावच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरीमध्ये आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळते आहे. आज ही परिस्थिती आहे. उद्या परवा आणि फायनलच्या दिवशी काय असेल आणि त्याची चर्चा होताना पाहायला मिळेल. मोठं आयोजन वरुण पाटील साहेबांचं 70-70 स्पोर्ट्सचं. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल केलाय, यावेळेला बाहेर केलाय, थोडासा फिरवण्याचाही प्रयत्न. सुनील माहुलकर आलेत, ज्यांना पोलार्ड देखील म्हटलं जातं. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. धावसंख्या 40 वर स्थिरावली आहे. ड्राईव्ह करायचं होतं, अगदी फुल लेंथ बॉल होता. सुनील माहुलकर आणि याच दरम्यान वरुण एस पाटील यांना दाखवलं जात आहे आणि याच दरम्यानचा यॉर्क लेंथ बॉल आणि आलाय डॉट बॉल. षटक या ठिकाणी संपतोय. 4 आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 40 धावा तुम्हाला बघायला मिळतात. 40 रन्स, 10च्या गतीने धावा जोडल्यात आणि सध्या चर्चा आपण करत होतो की कुमार यांना देखील दाखवलं जातं वरुण पाटील साहेबांच्या सोबतीनं. अनिकेत, क्या बात आहे. एका बाजूला नवनिर्वाचित सभागृह नेते कल्याण डोंबिवली महानगरपालिका, एका बाजूला अनिकेतजी म्हात्रे आहेत, दुसऱ्या बाजूला कुमार म्हात्रे आहेत आणि उपसरपंच, आणि दुसऱ्या बाजूला जर अनिकेतजी म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला ग्रामपंचायत सदस्य. म्हणजे येणाऱ्या कालावधीमध्ये दादा तुमचा हात असाच या दोघांच्या खांद्यावर राहू दे, हे देखील इकडे म्हटलं जात आहे. चंदू सर, आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे दोन्हीही जे पाहायला मिळतात ना, यंग डायनामिक लीडर, हे फक्त 22व्या वर्षी ग्रामपंचायत सदस्य झाले आणि त्यानंतर उपसरपंच देखील झालेले आहेत. त्याच्यामुळे ही देखील एक ओळख आहे. फक्त 22व्या वर्षी उपसरपंच पद यांना मिळालं या ग्रामपंचायतचं, ही एक मोठी गोष्ट आहे. अभिनंदन अनिकेत दादा, कुमार दादा, तुम्ही असंच काम करत राहा. आणि एवढा जर भरभक्कम पाठीवर हात असेल ना तर कसली भीती आहे. वरुण दादांचा हात नेहमी या युवकांच्या पाठीवर. चला बॅटिंग पॉवर प्ले आणि आता इथून धावसंख्या आपण पाहतोय 40 धावा. या 70-70ची फॅक्टरी दाखवली जाते. छोट्याशा जागेतून झालेली सुरुवात आणि त्यानंतर भारतभर प्रसिद्ध झालेला हा 70-70चा ब्रँड, ते देखील चित्र इकडे पाहायला मिळत आहे.
कोंडगावमध्ये आल्यानंतर गेल्या काही वर्षात कोंडगाव आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण चांगलं चर्चेत आलंय. मग पावसाळ्यात सुद्धा सातत्याने स्पर्धा आपण पाहतो, स्थानिक लीग इकडे पाहायला मिळतात. त्याचबरोबरने ज्या वेळेला ग्रामीण धमाका बिग बॅश येते ना, सगळ्यांच्या नजरा असतात. 4 ओव्हरमध्ये 40, येणाऱ्या 3 मध्ये किती होणार? जाऊयात समरीजिंकडे. Yes, धन्यवाद चंदू शेट्टी सर. आणि आता भावेश पवार आलाय जे ते पॉवर प्लेचं बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे आणि पहिलाच बॉल समोर उडवलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. अभिषेक कुमार दलोरच्या डोक्यावरनं बॉल फ्लाय होतोय. मंगेश वैतीच्या बॅट मधून येणारा टॉवरिंग सिक्सर. वा वा वा, काय फटका खेळलाय. थोडासा पुढे बॉल केला आणि त्याचा फायदा घेतलाय. सरळ बॅटने उत्तर दिलं मंगेशने आणि बॉलला खूप लांबवर पाठवलंय. 6 धावांसाठी आज खेळायचंय, माझ्या गावासाठी खेळायचंय सांगतायत मंगेश. पुढचा बॉल पवारचा परफेक्ट यॉर्कर. यावेळेला वळवलं बॉल ऑन साईडला. फ्लिकचा अंदाज, मनगडी फटका होता आणि त्याच्यावरती मिळते फक्त सिंगल. यस, गावासाठी खेळायचं आणि आज सेनापतीला योग्य त्या दिशेनं चाल करावी लागेल. सध्या एक प्रेक्षक आपण पाहतोय 1 हँडेड कॅच त्यानं पकडली. प्रेक्षकांमध्ये आई वाजेल. यस, वीरेंद्र जे टिटवाळ्यावरून आलेत, गोवेली गाव जे आहेत तिकडनं आलेले आहेत, त्यांनी एका हातात कॅच पकडले आणि त्यांना दिलं जात आहे ब्रँडेड शूज दिला जातोय. मॅच पाहिला या, पारितोषिक मिळवा. आणि ॲडिडास या जगदविख्यात ब्रँडचं मात्र त्यांना इकडे शूज दिले जात आहेत. मॅच पाहायला आले, एका हातात कॅच घेतली आणि त्याच्यामुळे हे शूज आता आपले आहेत. पवार, ओ यावेळेला पवार आता चांगला पलटवार करतोय. धावबाची संधी आहे, डिरेक्ट हिट आणि आता टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आहे. मंगेश वैती डेंजर एंडला धावतोय. धगधग धडधड आता त्याची वाढली असेल. मोठे फटके नव्हते येत. पहिला बॉल आल्यानंतर नंतर नाही आले, त्याच्यामुळे मंगेशने स्वतः स्ट्राईक घेण्याचा निर्णय दिला. कॉल मंगेश यांचाच होता आणि आत्ता पोहोचलेत की नाही याची देखील चर्चा होईल. खूप महत्त्वपूर्ण असतील मंगेश यांचं खेळपट्टीवर राहणं, कारण 11 बॉलमध्ये 29 त्यांनी केलेले आहेत. विक्रोलियन्सला सुद्धा व्यावसायिक क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने खेळलंय. आता पाहूया इकडे काय होत आहे. सगळ्यांची धगधग वाढली असेल. माहुलचे जे पाठीराखे आहेत आज गावातून देखील मॅच पाहत असतील, त्यांची धगधग वाढली असणार आहे. पाहूया काय होईल. धडकी भरवणारा आता एक क्षण आहे, कारण माहुल गावसाठी एकटा चांगला खेळतोय. नडलाय सध्या तरी प्रतिस्पर्धी गोरसई बला आणि तर त्याची विकेट धोक्यात आहे का? सध्या 29 वर बॅटिंग करतोय. 11 चेंडूंचा सामना करत असताना 47 आहेत. 5वं षटक मार्गस्थ असताना अगदी जबरदस्त मॅच. क्रिकेट रसिक प्रचंड उत्कंठा चोहो बाजूला, यूट्यूबला सुद्धा, मैदानात सुद्धा. एका बाजूला माहुल, एका बाजूला गोरसई ब. काय होणार? मंगेश आतमध्येच थांबतील की मैदानाच्या बाहेर जातील याच्यावर देखील सगळ्यांच्या नजरा खेळल्या गेल्या आहेत. एक महत्त्वाची मॅच आहे. प्रचंड संघर्ष. क्रिकेटचा हा खेळ वेळ लावतो तुम्हा आम्हाला, सातत्याने घेऊन येतो मैदानाच्या आतमध्ये. नजरा खिळून ठेवल्या जातात मैदानाच्या आतमध्ये आणि आपण देखील तासनतास पाहत राहतो या खेळाडूला. आणि मंगेश इकडे बचावले गेलेले आहेत. आज सकाळी मासेमारी करायला गेले त्यावेळेला नशीब नावाचा मासा गळायला लागला होता की काय मंगेश? वा, नक्कीच नशिबाची साथ आता या ठिकाणी आपण पाहतोय. मंगेश वैतीसाठी खरं तर कॉल त्याचाच होता, रिस्क त्यानेच घेतली होती आणि तिथे तो पोहोचलाय देखील. लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव मिळते आणि धावसंख्या एका धावेने 48 वर. सध्या आपण आता आपण पाहतोय की 5वं षटक बॅटिंग पॉवर प्ले मधील आता 2 चेंडू बाकी आहेत आणि हे संपूर्ण ड्रेस किट ग्रामीण धमाका बिग बॅश साठीचे हे पॅटर्न्स आपल्याला बघायला मिळतात 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून. आणि आता भावेश पवार पहिल्याच बॉलवर षटकार आल्यानंतर बॅक करतोय. किती वेळ बॅक करणार हाच प्रश्न आहे. आणि आणखी एक डॉट बॉल आलाय. ते सातत्य, कन्सिस्टन्सी त्याची सुरू आहे. 48 धावा धाव फलकावर आहेत आणि इकडनं एक 25 जरी बनल्या ना, येणारे 13 बॉल बाकी आहेत तरी सुद्धा मॅच चांगली होऊ शकते. मंगेशने जी बॅटिंग केली एका बाजूने ती जबरदस्त केली आहे. नायक म्हणून नेहमी जसा लढतो आजही तसाच लढतोय. अख्ख्या जगाचं लक्ष लागलंय सध्या या मॅचकडे. हो, कारण फार मोठं बॅटल आहे.
यावेळेला पवारचा बॉल फुल टॉस होता, परंतु प्रिमेडिटेटिव्ह स्ट्रोक त्यांनी ठरवलंच होतं की आता पवारच्या विरुद्ध सिंगलच घ्यायचे, कारण त्याचा स्पेल संपणार आहे आणि एका धावेने स्कोर पुढे जाताना 49. आणि नक्कीच आपण चंदू सर जे पॅटर्न्स बघितले, डिझाईन्स बघितल्या, टी शर्ट्स ड्रेस किटच्या त्या संपूर्ण तुरे बाई यांनी डिझाईन केलेल्या त्या डिझाईन्स आहेत. खूप चांगली डिझाईन, अगदी अट्रॅक्टिव्ह टी शर्ट्स आपल्याला बघायला मिळतात. तर येणाऱ्या कालावधीमध्ये ऑल इंडिया ओपन क्रीडा स्पर्धा आपल्याला देवगडामध्ये पाहायला मिळणार आहे. पहिला पुरस्कार 5 लाख, दुसरा 2.5 लाख. 24 ते 28 मार्च या कालावधीमध्ये स्पर्धा होणार आहे. तर कोकणात पहिल्यांदाच 4 व्हीलर कार सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिली जाणार आहे. तर चला जाऊयात हापूस आंब्याच्या गावाला. येणाऱ्या कालावधीमध्ये मानाची, प्रतिष्ठेची, सन्मानाची संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्व ज्या स्पर्धेची वाट पाहत असतं, सुप्रीमो ट्रॉफी आपल्या भेटीला येणार आहे 12व्या पर्वामध्ये. एकापेक्षा एक बेस्ट टीम्स आणि हो काही बॅनर्स देखील घेऊन आलेले आहेत. भावेश पवार आणि परदीन काझी या मैत्रीबद्दल काही लिहिलंय. यास प्रेक्षकांनी अशा प्रकारचे काही आकर्षक जर बॅनर आणले तर त्यांच्याहीसाठी काही पारितोषिक येणाऱ्या कालावधीमध्ये असणार आहेत. याची देखील आपण अगदी चांगल्या आपल्या जे आवडते खेळाडू आहेत, आवडते व्यक्ती आहेत, त्यांच्यासाठी जर तुम्ही अशा प्रकारचे काही बॅनर आणले त्याच्यामधून सुद्धा आपण काही पारितोषिक त्या प्रेक्षकांना सुद्धा देणार आहोत. वाह, मेरी जिंदगी के किताब में तेरा पन्ना हमेशा रहेगा. वाह, खास रहेगा. म्हणजे पहा ना, हा जो प्रेक्षक आहे किती मोठा फॅन आहे, डाय हार्ट फॅन या दोन्ही खेळाडूंचा. आणि तुम्ही असेच जर बॅनर आणले तर तुमचं देखील एक कॉन्टेस्ट आहे, रोज येत चला. करण अंबाला आलाय फॉर एंडकडनं. पहिला बॉल फुल टॉस होता, ऑन साईडला टर्न केला, स्क्वेअर ऑफ द विकेट. फक्त एकच धाव मिळेल आणि खरं म्हणजे एका धावेने 50 आकडा देखील आता गाठलाय टीम ट्विशा 11 माहुल गावनं आणि त्यांच्यासाठी टाळ्या वाजतायत. माहुलगाव 50 पर्यंत पोहोचली. 11 बॉल बाकी आहेत. अजूनही किती रन येणार याच्यावर लक्ष असणार आहे. कित्येक मॅच माहुलगावला पराभूत होत असताना जिंकून देण्याचं काम याच सुनील माहुलकरने केलंय, पोलार्डने केलंय. माहुलचा पोला बॅटिंगसाठी आहे. तर समोर आहेत मंगेश. स्ट्रगल करतोय, 4 बॉल डॉट खेळलाय, कमी गतीने टाकलाय समोर ड्राय करत असताना. अगदी फ्लॅटेड बॉल होता, परंतु त्याच्यावरती मिळते सिंगल. आता जास्तीत जास्त बॉल मंगेश वैतीला कसे फेस करता येतील याच गोष्टीकडे आता सुनीलचं देखील लक्ष असावं, कारण त्याच्या बॅटमधून चांगले रन्स आलेत. चौफेर आपण पाहतो. ही प्रेक्षकांची दर्दी प्रेक्षक आहेत. किती वाजलेत याच्याशी त्यांना काही घेणं देणं नाही. आम्हाला हे दर्जेदार क्रिकेट आजच्या रात्रीत पाहायचं आहे आणि त्याच्यासाठी आलेले हे प्रेक्षक आहेत. जागा नाहीये बसायला अगदी एवढ्या. ओ, यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न मंगेश खेळलेत, परंतु तिकडे पवन केने आले. पुन्हा एकदा तोच आपला आवडता फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु अभिषेक दलोर, करण अंबाला विकेट घेत आहेत तर पवन पकडतात कॅच. सुपरली टेकन. या ठिकाणी आपण पाहतो फुल टॉस होता, समोर लॉफ करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन क्लिअर करायचं होतं आणि फार मोठी शिकार, वाघाची शिकार केली आहे करण अंबालानं. नक्कीच विकेट आले, परंतु मगाशी जशी अनाउन्समेंट झाली होती की जे प्रेक्षक असे जे बॅनर म्हणजेच लिहून जे बॅनर आणतात त्यांच्यासाठी कॉन्टेस्ट आपण ठेवणार आहोत. त्या कॉन्टेस्टची आता घोषणा आपण करतोय. उद्यापासून या स्पर्धेमध्ये जर तुम्ही असे हस्तलिखित बॅनर आणले आणि तो जर सगळ्यांना आवडला, कमिटीला आवडला, 70 स्पोर्ट्सला आवडला, तर त्या सगळ्या बॅनरसाठी जो महत्त्वाचा प्रेक्षक आहे त्या प्रेक्षकाला 10,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. परंतु लिहून आणलेले बॅनर पाहिजेत. जसा आता लिहून आणलाय बॅनर तसेच प्रेक्षक उद्या येतील, त्यांच्यासाठी पारितोषिक. आणि आणखीन एक महत्त्वाची अनाउन्समेंट आता ऐका. हा सध्या रीलचा जमाना आहे. या ग्रामीण धमाका बिग बॅश लीगवर जर तुम्ही रील बनवली आणि 70ला फक्त तुम्हाला टॅग करायचं इंस्टाग्रामवर, ज्याची रील आवडली जाईल त्या रीलला देखील 10,000 रुपयाचं पारितोषिक उद्यापासून दिलं जाणार आहे, रील स्टार साठी देखील. वाह, क्या बात आहे. प्रत्येक टॅलेंट या ठिकाणी मी म्हणेल प्रत्येक टॅलेंटची कदर 70 स्पोर्ट्स आणि ग्रामीण धमाका बिग बॅशच्या वतीनं केली जाणार, दखल घेतली जाणार. प्रत्येक टॅलेंटला इथून वाव मिळणार आहे. एका धावेने स्कोर आता पुढे जाताना 52. 6वं षटक सुरू आहे आणि आपण चर्चा करत होतो की ज्या ॲव्हरेजनुसार रन सुरू आहेत मागच्या 5 ओव्हरमध्ये, इथे आता धावांचा वेग वाढवणं गरजेचं आहे. आणि अशातच मंगेश वैतीची विकेट गोरसे ब संघाला दिलासा देणारी होती. कारण अंबालाचा बॉल फुल टॉस, परंतु इथे लाऊडली अपील देखील करण्यात आली आहे. वेगवान फुल टॉस होता सुनील समोर, इथे आली आहे पुन्हा एकदा लेग बाईटच्या स्वरूपामध्ये सिंगल. चांगली बॉलिंग करण अंबाला.
11 बॉल त्यांनी केलेत, फक्त 13 रन खर्च केलेत. एक महत्वपूर्ण विकेट, धावसंख्येला लगाम घालण्याचं काम त्यांनी केलं. 53 झालेत, 7 बॉल बाकी आहेत अजूनही, आणि या 7 बॉलमध्ये किमान 12-15 तरी येणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी प्रयत्न करावा लागेल. राजेश सोरटे आहे, चांगली बॅटिंग करू शकतो, आपण अनेकदा त्याला पाहिलंय, परंतु समोर करण आणि त्याच्यावरती केलं फ्लिक. सुपर टायमिंग, बॉल स्क्वेअर लेग, सीमा पार, आणि पुन्हा एका हाताने घेतलाय जेल प्रेक्षकानं. षटकार आलाय राजेश सोरटेच्या बॅट मधून. साहेब या, आम्ही आपली वाट पाहत आहोत. मैदानाच्या बाहेर 6 कधी जातो आणि मी कॅच कधी पकडतो, आणि नुसती कॅच नाही, एका हातात कधी पकडतोय, अशी सध्या परिस्थिती. आणि काय मारलाय पिंपरी चिंचवड पुण्याचे राजेश सोरटे, आयकॉन म्हणून टीम मध्ये का खेळत आहेत ते या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळत आहेत. क्या बात आहे, अगदी ब्रँडेड शूज आहेत, आणि अगदी 5,000, 5,500, 6,000, 7,000 या रेंजचे जे शूज आहेत ते देण्यात येत आहेत ओरिजिनल. ही महत्वाची बाब आहे. त्यामुळे या इकडे, आणि लयलूट या ठिकाणी पारितोषिकांची आपल्यासाठी सुद्धा आहे. प्रेक्षक जे आता उद्यापासून बॅनर घेऊन येणार आहेत त्यांच्यासाठी पारितोषिक आहे, रील्स बनवणार त्यांच्यासाठी पारितोषिक आहे, कॅच पकडणाऱ्यांसाठी पारितोषिक आहे, खेळणाऱ्यांसाठी तर आहेतच आहेत, अशी खूप सारी पारितोषिकं, सगळ्यांसाठी पारितोषिकं. म्हणजे प्रत्येक टॅलेंटची कदर आहे. कोलॅब करायचं नाहीये आपल्याला, फक्त टॅग करायचं आहे. 70-70 स्पोर्ट्सला याची नोंद घ्यायची आहे. आजच हा माहोल आहे. समीर सर, कुणाल सर शेवटच्या दिवशी तिकीट ठेवलं तरी हाऊसफुल होतील, अशा प्रकारचा माहोल आज या ठिकाणी पाहायला मिळतोय. जबरदस्त, सुपर मॅच, सुपर इनिंग. कपिल केने आलाय, भिवंडीचा मलिंगा, आणि पहिला चेंडू व्हाईट बॉल आलाय. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळते. धावसंख्या एका धावेने पुढे जाताना धावफलकावरती आता 60 धावा, आणि या ओव्हरमध्ये आणखी 15 धावा जोडल्या ना तर चंदू सर फायटिंग टोटल, एक चांगली टोटल आपल्याला स्कोर कार्ड वरती बघायला मिळेल, शंकाच नाहीये. अगदी बरोबर म्हटलात आपण, मोठ्या फटक्यांची काही आवश्यकता आहे, आणि कमीत कमी 15 तर पाहिजे. आता कपिलचा बॉल आउट साइडला स्विंग केलाय, बॅट फिरली जोरात आणि बॉल गेला ढगात, आलाय सिक्सर. वा 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 वा, गेल्याच आठवड्यात रकमेर देवाचा आशीर्वाद घेऊन दाखल झालाय सुनील माहुलकर. काय मारलाय, यासाठी ओळखला जातो हा खेळाडू, माहुलचा पोलाड. क्या बात आहे, पोलाड सारख्याच देह यष्टीचा खेळाडू, आणि काय फटका, कमाल टायमिंग, धमाल फटका, आलाय सिक्सर. दणका होता कपिल केनेच्या विरुद्ध, ताकदवर फलंदाजाचा, आणि या षटकारानं टीमची टोटल जाऊन पोहोचले धावफलकावरती 66. वा, जबरदस्त. या खेळाडूची एक वेगळी दहशत आहे, आणि दहशत त्याच्या परफॉर्मन्सने निर्माण देखील केलेली आहे. धावसंख्या पुढे गेली आहे, अजूनही काही बॉल बाकी आहेत. मॅच जबरदस्त होणार आहे, बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. केने कपिल केने देखील आता दबावात, राऊंड द विकेटने जातोय. पहिले 2 बॉल ओव्हर द विकेटने आला, आणि आता स्टेप मध्ये चुकताय. 66 धावा, चांगली टोटल माहुलगाम टीम साठी आपल्याला बघायला मिळते. राऊंड द विकेट आला, लिडिंग एज बॉल हवेत, भावेश पवार चेंडूच्या खाली, त्याच्यासाठी होता सोपा झेल, सॉफ्ट डिसमिसल, आणि विकेटचं पतन. सुनील बॅक टू डग आउट, कपिल केनेनं केला पलटवार. 66 धावा धावफलकावर आहेत, बऱ्याचपैकी धावसंख्या झाली आहे, अजूनही 4 बॉल बाकी आहेत. माहुल जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करणार आहे, त्यांना माहिती आहे समोरचा संघ देखील तेवढाच जबरदस्त आहे. तारे सितारे, कारण दुसऱ्या डावात पवन बॅटिंगला येणार आहेत, दुसऱ्या डावामध्ये जर पाहिलं तर भावेश बॅटिंगला येणार आहेत, करण अंबाला येणार आहेत, फरदीन काझी येणार आहेत. त्याच्यामुळे जास्तीत जास्त रन बनवण्याचा प्रयत्न इकडे आहे. फाईट चांगलीच चालू आहे, आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत कल्पेश माहुलकर, ज्यांना म्हटलं जातं कडक फटके देखील मारावे लागतील. बेधडक फटकेबाजी आपल्याला बघायला मिळाली. मंगेश वैदिक कॅप्टनशी त्यानं बनवल्या 31 धावा. योगेश पेनकरला देखील सुरुवात चांगली मिळाली होती, परंतु तो जास्त मोठा डाव खेळू शकला नाही, आणि आता कल्पेश माहुलकर आलाय. परंतु एका बाजूला राजेश सोरटे आहे, ॲज अ ऑल इंडिया आयकॉन, ॲज अ बॉलर म्हणून अनेक मैदाने ज्या खेळाडून गाजवलीत, परंतु तो बॅटिंग चांगली करू शकतो, ते अनेकदा त्यानं सिद्ध करून दाखवलंय. बऱ्याचशा मॅचेसमध्ये टॅलेंटर्स म्हणून तो आला बॅटिंग करण्यासाठी, शेवटच्या क्षणी आला, परंतु चांगल्या मॅचेस त्यानं फिनिश केलेल्या आहेत. त्याला स्ट्रायकिंग एंड मिळेल की आता कल्पेश माहुलकर कडक फटकेबाजी करेल. पुढचा बॉल कपिल केनेचा कटर होता. मलिंगा कमबॅक करणं जाणतो, आणि टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने गरकन वळून घेणारा बॉल. पिंपळगडचे वैभव भोईर.
एका हातात ज्या प्रेक्षकानं झेल पकडलाय, मी तुरे भाईंना विनंती करेन की आपण आपले शुभ असे ब्रँडेड शूज या ठिकाणी द्यायचे. या दरम्यानचा फटका देखील मिडविकेटच्या दिशेने येतोय, त्याच्यावरती मिळेल फक्त सिंगल. पिंपळघरचे वैभव भोईर यांनी मात्र इकडे ब्रँडेड शूज मिळवले. तिसरे असे प्रेक्षक राहिले ज्यांनी एका हाताने कॅच पकडली आणि ब्रँडेड शूज दिले जात आहेत इकडे, आणि ते सुद्धा चांगल्या रेंजचे आहेत. तुरेबाई यांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी दिला जातोय. न्यू बॅलन्स या ब्रँडचे शूज या ठिकाणी दिले जात आहेत. NB आणि इथे आलाय चांगला हा बॉल, परंतु लगेच रेफर केलाय बॅटिंग टीम न. कमबॅक केले इकडे गोलंदाज कपिल केणे यांनी सुद्धा. या डावाचा शेवट काय होणार याची देखील चर्चा पाहायला मिळते. धावसंख्या 70च्या पुढे जाणार की नाही जाणार हेही तेवढंच महत्वाचं आहे. मानसिकदृष्ट्या एक स्ट्रॉंग करू शकते माहुलला जर 70च्या पुढे गेले तर. हो डेफिनेटली, आणि कारण येणाऱ्या डावामध्ये तो फलंदाजांचा एक मानसिकता कच्चीकरण न केली जाऊ शकते, त्यांना सायकोलॉजिकली प्रेशराईज केलं जाऊ शकतं. येस, 5 विनर आणखी, कारण ज्यांनी सबस्क्राईब केलंय असे 5 विजेते आहेत. बंटी तांबे कारेगावचे आहेत, शिरूर पुणे जिल्ह्यातील. पंकज वैती ट्रॉम्बेचे, गणेश इटाकर ओवळा ठाणेचे आहेत. त्याचबरोबरने ऋषिक जाधव वरई सातिवली, आणि त्याचबरोबरने श्रेयस नवले दिवा ठाणे. हे 5 भाग्यशाली आहेत ज्यांना मात्र या ठिकाणी मिळणार आहेत टी शर्ट्स. ब्रँडेड टी शर्ट त्यांना दिले जाणार आहेत, याची देखील नोंद घ्यायची आहे. बरगतचं पुढील आणखी प्रत्येक दिवशी ही रेलचेल असणार आहे. पारितोषिकांची रेलचेल, मॅचेसची रेलचेल, आयोजन तर लाजबाब आहे. पाहूया काय होत आहे. चेक करतायत सध्या डिसिजन पेंडिंग. बॅटिंग टीमने लगेचच रेफर केला, नाही तर ऑनस्क्रीन तो निर्णय येईलच. इट्स अ फेअर बॉल, म्हणजे डॉट बॉल आलाय, म्हणजे आता या डावातील असेल शेवटचा बॉल. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल होता, टप्पा पडल्यानंतर थोडासा कटर होताना, लेग ब्रेक होताना आपण पाहिला. शेवटचा बॉल कपिल केने सोटे समोर हुक केलाय, लॉंग वे सफल होत असताना, आणि चेंडूला पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. शेवटच्या बॉलवर आलाय चौकार, आणि याचबरोबर 7 षटकांचा केस संपला. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती बघायला मिळतात 71, आणि 72चं लक्ष असेल सामना जिंकण्याकरिता. शंतनू आगळे यांनी सुद्धा एका हातामध्ये झेल घेतलाय. खास बदलापूरवरून आलेले आहेत, आणि त्यांना सुद्धा एक ब्रँडेड शूज दिले जात आहे. वा, आणि या चौकाराने एक गोष्ट केली समीर सर, धावसंख्येला 70च्या पुढे नेलेला आहे, जिकडनं माहुल फाईट करू शकते. कारण क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय होईल याचा नेम नाही. आजचा दिवस महत्त्वाचा, गुढीपाडव्याचा, आणि त्याचबरोबरने जर पाहिलं तर या दिवशी दर्जेदार क्रिकेट देखील पाहायला मिळत आहे, आणि कोणत्याही गोष्टीची कमी ठेवलेली नाही आहे. आणि प्रेक्षकांची गर्दी बरंच काही सांगून जाते. तुम्ही नजर टाका, आज ही परिस्थिती आहे, उद्या परवा फायनलच्या दिवशी काय परिस्थिती असणार आहे. शंतनू आगळे यांचा सन्मान आता इथे केला जाणार आहे. त्यांना देखील एक ब्रँडेड शूज ॲडिडास या कंपनीचे. या मॅच समरी नंतर येऊ. मॅच समरीवर पहिले शंतनू आगळे जो बदलापूरवरून प्रेक्षक आलाय, त्याने एका हातात झेल टिपलाय, त्याला आपण ब्रँडेड शूज देतोय. तुरेब सय्यद यांच्या शुभ हस्ते ॲडिडास या कंपनीचे हे शूज आहेत. अभिनंदन शंतनू आगळे. आता मेन स्टेजवर जाऊया, काही सन्मान आहेत, आणि त्यानंतर सेकंड इनिंगला सुरुवात होईल. त्यानंतर बॅटिंग कार्ड आणि बॉलिंग कार्डवर येऊया. महेश ठाकरे इथे उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान इथे केला जाईल. या महेशजी ठाकरे साहेब, आपला सन्मान इथे होतोय. एक चांगले क्रिकेटर, महाराष्ट्र पोलीस, आणि त्यांचा सन्मान इथे केला जातोय. ठाकूरपाडा मंगेश मात्रे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते महेश ठाकरे यांचा सन्मान करावा. यानंतर गणेश चव्हाण यांचा सन्मान केला जाईल.
पंकज कराळे यांना विनंती करतो आपण गणेश चव्हाण यांचा सन्मान करावा. या गणेशजी ज्यांची नावं घेतो त्यांनी फास्ट आहे, कारण मॅच सुरू आहे, महत्वाची मॅच आहे. गणेश चव्हाण, यानंतर नीरज मानकर. नीरज मानकर, पंकज कराळे यांच्या शुभ हस्ते. या नीरज दादा मानकर. नीरज मानकर यांचा सन्मान इथे होतोय मंगेश म्हात्रे यांच्या उपस्थितीमध्ये. त्यानंतर रुपेश घोडे, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पार्टी अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत. या संजय कराळे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण रुपेश घोडे यांचा सन्मान करावा. यानंतर माजी उपसरपंच दयानंद म्हात्रे यांचा सन्मान इथे केला जाईल. रितेश फडके करतील दयानंद म्हात्रे यांचा सन्मान. दयानंद म्हात्रे माजी उपसरपंच यांचा सन्मान होईल. रितेश फडके यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. आणि त्यानंतर दयानंद म्हात्रे युवा उपाध्यक्ष आहेत. संदेश जाधव यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. हा शेवटचा सन्मान आहे. चंद्रशेखर पाटील या आपल्याला देखील सन्मानित केले जात आहे. सुहास म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण करतोय चंद्रशेखर पाटील यांचा सन्मान. या चंद्रशेखर दादा आपला सन्मान इथे होतोय आणि या सन्मानानंतर लगेच जाऊया मैदानाकडे. धन्यवाद. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा सर्वांचं स्वागत आहे. ग्रामीण धमाका बिग बॅश 72चं चेस. महत्वाची मॅच आपल्या भेटीला आलेली आहे. 72 धावांचा पाठलाग करायचा आहे. एका बाजूला माहुल, एका बाजूला गोरसई पाहायला मिळते. दुसऱ्या डावाला सुरुवात. फरदीन काझी इन ऍक्शन. बॉलिंगसाठी राजेश. पहिला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. फिल्डर थोडेसे दूरवरून तिकडे पोहोचतायत. बॉल अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. तोपर्यंत पहिल्याच बॉलवर फरदीन काझी घेत आहेत 2 रन. पहिल्याच बॉलवर चांगली सुरुवात ऑफ द मार्क होत असताना 2 धावांनी त्या ठिकाणी फरदीन काझीनं स्वतःचा अकाउंट ओपन केलाय. आणि संघाच्या धावांना देखील सुरुवात करत असताना फरदीन बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. मुंबईचा वंडर बॉय तर पुण्याचे एक जबरदस्त गोलंदाज देखील. रिवचा प्रयत्न परंतु बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने. एक बॉल निर्णायक पाहायला मिळतोय. हे भाग्यशाली आहेत ज्यांनी पकडली एका हाताने कॅच आणि त्यांना दिले जात आहेत ॲडिडासचे ब्रँडेड शूज देखील दिले जात आहेत. आणि साईदादा शेलार यांच्या शुभ हस्ते कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक आणि क्रिकेटमधील एक फार मोठं नाव. हो यावेळेला अल्टी पलटी बॉल सीमारेषेच्या बाहेर. कल्टी आणखीन एक कॅच पकडली आहे का कदाचित. हो फरदीन काझी इन ऍक्शन. 6 हे 5वी कॅच पकडले. मला वाटतं की इथे येणारे जे प्रेक्षक आहे ना प्रत्येक जण खेळाडूच आहे असं वाटतं. क्रिकेटचे चाहते आहेत आणि क्रिकेट खेळणारे येत आहेत, कारण 5वा झेल पकडला मागच्या 3 मॅच मध्ये. न्यू बॅलन्स, एनबी, नायके अँड ॲडिडास. नक्कीच जगभरामध्ये या ब्रँडचा बोलबाला आहे आणि ते ब्रँडेड शूज दिले जात आहेत. माझ्याही मते बाकीच्या आयोजकांना देखील थोडंसं आता मनावर घ्यावं लागेल आणि या काही वेगवेगळी पारितोषिकं येणं देखील गरजेचं आहे. प्रेक्षक खुश. फरदीन या वेळेला थोडासा पुढे केला होता बॉल. वेग देखील होता, परंतु बॉल अडवण्याचा प्रयत्न तिकडे केला जातोय. धावसंख्या मात्र 1ने पुढे जाते आहे. 7 ओव्हरच्या या मॅच मध्ये मात्र धावांचा पाठलाग करायचा आहे. तो 72 धावांचा पाठलाग करायचा आहे. खेमा खुश आहे आता, कारण सुरुवात चांगली झाली आहे. स्टार्ट मॅटर करतं आणि स्टार्ट इथे मिळालाय. आपण बघतो की फरदीन काझीला ॲज अ ऑल इंडिया आयकॉन मधून खेळतोय. गोरसे बी टीम मधून, पॅरामाउंट RMC इन्फ्रा
जय बजरंग गोरसईब विरुद्ध विषय 11 माहुल गावाची लढत आहे. येस, महत्वाची लढत आहे. विकेटसाठी जावं लागेल माहुलला सुद्धा, ते सुद्धा कमबॅक करणारी टीम आहे. ओ यावेला स्टंपच्या समोर सापडले, कमबॅक झालंय. माहुलने घेतली आहे विकेट. बॅक इन द गेम. सूरज केनेची शिकार केली आहे. ओपनिंग करण्यासाठी त्याला पाठवलं, प्रमोट करण्यात आलं, परंतु जास्त काळ मैदानात नाही टिकला आणि राजेश सोटेने अखेर त्याची शिकार केली आहे. मोठा धक्का लागतोय. तसेच या ठिकाणी खास लालबाग वरून धडाकेबाज बॅटर अनिकेत वर्मा उपस्थित आहेत, त्यांचे देखील हार्दिक स्वागत असेल. आणि खास सिन्नर वरून आनंदभाऊ कांदळकर नाशिक वरून आले, त्यांचेही स्वागत असेल. नक्कीच या स्पर्धेची चर्चा आता देशभरात आहे, कारण जे आयकॉन खेळण्यासाठी आलेत वेगवेगळ्या राज्यातून आपण आयकॉन खेळताना बघतोय कालपासून, पहिल्या दिवसापासून, पहिल्या रात्रीपासून. आणि त्याच्यामुळे फक्त आता ठाणे महाराष्ट्रापुरतं नसून ग्रामीण धमाका देशभरामध्ये आता चर्चेत आहे. 72चं लक्ष्य 9 धावा धावफलकावरती असताना पहिला खेळाडू बाद झालाय आणि तर नवीन बॅटर मैदानामध्ये कॅप्टन संदेश केने 3ऱ्या क्रमांकावर. एका बॉल नंतर चेहरे बदलले. थोड्या वेळापूर्वी इकडे स्माईल होती, आता थोडंसं गंभीर वातावरण आहे. क्रिकेटचा खेळ आहे, हे सगळं सातत्याने बदलायला लावतो. मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळते, जबरदस्त मॅच पाहायला मिळते. विकेट आल्या माहुलही मॅच मध्ये, रन आल्या गोरसई मॅच मध्ये. गोरसई की माहुल, एक मोठी मॅच पाहायला मिळते. राजेश सोरटे स्वतःला सातत्याने सिद्ध करताना पाहायला मिळालेत. शांत खेळाडू, संयमी खेळाडू, मैदानात गेल्यानंतर कामगिरी दमदार. संदेश केने आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये फरदीन काजी यांची साथ देण्यासाठी. पहिल्या ओव्हरमध्ये बरंच काही घडलंय. राजेश यांच्या खोलोटप्प्याचा बॉल याही वेळेला करण्याचा प्रयत्न राहिलाय. 1 रन तिकडे घेतली जाते. पहिली ओव्हर दोन्ही टीमच्या बाजूने गेली आहे. इकडे तेच पाहायला मिळालं जे पहिल्या डावात झालं होतं. पहिल्या डावात पहिल्या ओव्हरनंतर रन होत्या 10 आणि विकेट होती 1, तर दुसऱ्या डावात सुद्धा तेच आहे. जिल्ह्यातून दाखल होत आहे तिकडे. हो इकडे कमबॅक महेश मांडवकरचं, चांगला बॉल टाकलाय. आता आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. डॉट बॉल आला तर माहुल आणि रन आले तर गोरसई. डेफिनेटली डॉट बॉल आला तर दबाव फलंदाजांवरती वाढणार आहे आणि माहुल गाव कमबॅक करताना दिसेल. आणि हेच पाहायला मिळणार आहे. चढ उतार हा क्रिकेटच्या खेळाचा अविभाज्य घटक आहे आणि ते जर झालं तर मज्जाच मज्जा. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत तिकडे, जोपर्यंत अडवतील तोपर्यंत 1 रन कंप्लीट केला जातोय. दबाव अजूनही कायम आहे. डेफिनेटली आता दबाव वाढत असताना फलंदाजी करणाऱ्या गोरसई ब संघावरती पॅरामाउंट RMC इन्फ्रा या नावानं संघ खेळतोय. 2 पर्व जिंकणारा एकमेव संघ आहे. आणि एका बाजूला आपण पाहतोय की विशाल पाटील यांचं देखील कौतुक करावं तेवढं कमी. रती महारथी या संघामध्ये आज त्याने उतरवलेत, कारण अंबाला फरदीन काझी महत्वाचे आहेत. दोन्ही युवा टॅलेंट. मला आठवतंय माहुलमध्ये अंडर-21 स्पर्धा झाली होती आणि ती माहुल गावने जिंकली होती. आणि दोन्ही खेळाडू ज्यावेळेला फरदीनही अंडर-21 होते आणि महेश मांडवकर सुद्धा होते. आणि आज हे दोन्ही युवा खेळाडू मोठ्या क्रिकेटचा घटक होताना देखील पाहायला मिळत आहेत. रिवर्सचा प्रयत्न. फरदीनला अशा प्रकारचे चेंडू जर केले तर मैदानाच्या कुठेही मारतात आणि पुन्हा एकदा अल्टीपल्टीवाला चौकार. हा क्लास आहे. आपण अगोदरच चर्चा करत होतो की महेश मांडवकर त्याचे चेंडू थोडेसे बाहेरच्या दिशेने निघतात, कटर त्याच्याकडे चांगले आहेत आणि इथे रिव्हर्सचा फटका आपल्याला बघायला मिळाला. फरदीन काझीच्या बॅटमधून येणारा क्लासिकल चौकार. अल्टीपल्टी स्ट्रोक खेळलाय फरदीन. चर्चा आहे या शिवडी मुंबईच्या खेळाडूची संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. आणि ती का होते? मागील वर्षी मालिकावीर ठरले होते आयकॉन गटातून आणि इकडे याच मैदानामध्ये मोटरसायकल देखील जिंकली होती याच खेळाडूने. नाव फरदीन काझी, मुंबईचा वंडर बॉय. बॅटिंगसाठी पाहायला मिळतात. 19 झालेले आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील येणाऱ्या कालावधीमध्ये. महेशला कमबॅक करायचं आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे करतील. एक क्षण महत्वाचा आहे. माहुलचे समर्थक म्हणत असतील विकेट पाहिजे, तर गोरसेचे म्हणत असतील रन पाहिजे. हो यावेळेला थोडासा टर्न झालेला बॉल, परंतु शेवटच्या क्षणी लेटकट खेळले फरदीन तिकडे. या ओव्हरमध्ये एक गोष्ट झाली आहे, विकेट नाही आली आहे परंतु रन सुद्धा 10 झालेत. त्याच्यामुळे पॉवर प्लेचा फायदा, विशेष फायदा नाही झालाय. फक्त 20 धावा इकडे झालेल्या आहेत. 1 विकेट, मॅच ऑन आहे.
चला तर सन्मान करूया. विनोद काळनसाहेब उपस्थित आहेत आणि या प्रेक्षकाने हा झेल टिपलेला आहे त्याच्यासाठी ॲडिडास कंपनीचे हे ब्रँडेड शूज दिले जात आहेत. अभिनंदन. खास पडग्यावरून आला होता हा प्रेक्षक, तुमचं अभिनंदन आहे. तुमची सगळ्यांची नावं लिहिली जातील, ड्रॉ होईल. तुम्हाला देखील बाईक आहे. शेवटच्या 2 दिवसात ऑनलाईन व्ह्यूवर्स त्यांच्यासाठी एक बाईक, इथे आलेले प्रेक्षक ज्यांनी ज्यांनी कॅचेस पकडल्यात तुमच्यासाठी बाईक. फ्रँचायझीसाठी तुम्ही संपर्क साधू शकता 7070 स्पोर्ट्सच्या दिलेल्या नंबर्सवर. जगभरात सध्या 7070चा ब्रँड, त्याची चर्चा आहे. आणि 2 कॉन्टेस्टची अनाऊन्समेंट परत एक वेळा करतो. आज एका प्रेक्षकाने जसा हँड रिटन म्हणजेच हस्तलिखित बॅनर आणला होता, त्यांना देखील या स्पर्धेमध्ये आपण 10,000 रुपयाचं पारितोषिक देणार आहोत. म्हणजे उद्यापासून हे कॉन्टेस्ट सुरू होणार आहे. सगळ्यांनी या हस्तलिखित बॅनर घेऊन या. तुमचा बॅनर आणि तुम्ही दिलेलं स्लोगन किंवा संदेश आम्हाला आवडला तर तुम्हाला 10,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. दुसरं कॉन्टेस्ट असं आहे, या ग्रामीण धमाका बिग बॅशचे जे रील स्टार आहेत त्याने रील बनवा आणि 7070 स्पोर्ट्सला टॅग करा. ती रील आवडली, तुम्हाला 10,000 रुपयाचं पारितोषिक. पुढच्या ओव्हरला सुरुवात होते. समोरच्या दिशेने खेळलेला फटका, ओ फटका फसला होता परंतु कॅच नाही झाली आहे, कॅच नाही झाली. आणि कुणाची होती कॅच? फरदीन काझी. महागात पडेल. फरदीन काझीला जीवनदान जो दिलेला आहे ना, तो भरपूर महागात पडणार आहे. टीम माहुल गावला सहज सोपा झेल होता. फुल टॉस बॉल लॉफ करण्यात आले. लॉंग ऑनचा फिल्डरही पोहोचला चेंडूच्या खाली आणि बघा किती चांगल्या ऍक्शननं तो झेल घेण्याचा प्रयत्न केला. किती वेळ होता त्या फिल्डरकडे, परंतु झाली आहे चूक आणि चुकीला माफी नाही. समीरजी, वातावरणात बदल झाला. थोड्या वेळापूर्वी वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत होते, आता वारेही फिरलेत आणि थोडासा थंडावा पाहायला मिळतोय वातावरणामध्ये. हे प्रेक्षक यावेळेला स्ट्रोक खेळला जातोय मिड विकेटच्या दिशेने. पवन केने फॅन क्लबचे सुद्धा बरेचसे सदस्य इकडे दाखल झालेले आहेत आणि ओव्हर नंबर 3 मार्गस्थ असताना पाहायला मिळते. समीरची मॅच बनते. डेफिनेटली ऑफकोर्स बनते, कारण पॉवर प्ले मध्ये फक्त 20च धावा खर्च केल्या. जे पॉवर प्लेची आपण चर्चा करत होतो की पॉवर प्ले मध्ये जो भारी राहणार तो मॅच मध्ये भारी पडणार. या वेळेला वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. बॉल निघाला सीमारेच्या दिशेने अतिशय वेगामध्ये. वा, फरदीन काझी 4. क्लास झळकतोय. आता आपण पाहतोय फरदीन काझीचा जीवनदान मिळाल्यानंतर जखमेवरती मीठच लावणारा चौकार होता त्याच्या बॅटमधून. वा, त्याची अनाउन्समेंट आपण लवकरच या ठिकाणी करू. यावेळेला थोडासा लांबून खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता खरा. फेकी चुकीची झाली आहे. या चुका करून चालणार नाहीये. धावसंख्या पुन्हा पुढे जात असताना पाहायला मिळत आहेत. 27,000 फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत. 2700 फॉर्म आतापर्यंत थोड्या वेळातच दाखल झालेत, परंतु त्याचबरोबरीने येस, QR कोडवर 2700 फॉर्म आतापर्यंत दाखल झालेत. शेवटच्या दिवशी या सगळ्या फॉर्ममधूनच एक मोटरसायकल दिली जाणार आहे. आणि ज्यांनी कॅचेस पकडल्या ना, येस, एक 21 तारखेला, एक 22 तारखेला ज्यांनी कॅच पकडल्यात ना, त्यांच्यामधून सुद्धा त्यालाही म्हणजे हो यावेळेला थोडासा पुढे केला होता आणि मग फरदीनने पाठवला लांब षटकार. बैठक बेग घुमा के काय फटका होता. परफेक्टली मिडल करत असताना स्लॉग स्वीप. त्याचबरोबर जर पाहिलं तर प्रेक्षक कॅच घेतल्यानंतर एका हातात ब्रँडेड शूज तर आहेतच आहेत. येस, टोटल 2 बाईक आहेत आणि या 2 बाईक म्हणजे ज्यांनी कॅच घेतलेल्या आहेत त्यांचीही नावं त्याच्यामध्ये समाविष्ट होणार आहेत याची देखील. म्हणजे अशा 2 मोटरसायकल, एक 21ला, एक 22ला तुम्ही घेऊन जाल. चांगला बॉल कमबॅक करण्याचा प्रयत्न इकडे केलाय. बॉलला ढकललाय, कव्हरचं क्षेत्र निवडलंय. म्हणजे प्रेक्षकांसाठी देखील खूप काही, रील्स बनवणार त्यांच्यासाठी देखील खूप काही आहे आणि जे खेळणार त्यांच्यासाठी देखील बरंच काही आहे.
सुष्मित आवटे, हे सुमित आवटे तर नाही आहेत, कांजूरमार्ग. त्याचबरोबर निंबाळकर, रोहित, डोरलेवाडी, बारामती, पूजा रवींद्र खैर, मुंबई अंधेरी, अनुराग दुकले, मुंबईचे आहेत पवई आणि केतन म्हात्रे, कलवार, भिवंडी. हे आणखी 5 विजेते ज्यांना सुद्धा खास कॅप दिल्या जाणार आहेत 70-70 स्पोर्ट्सच्या. आणि त्याचबरोबरीने पुन्हा एकदा सांगतोय की ज्यांनी कॅच घेतलेल्या आहेत, ज्यांनी एका हातामध्ये कॅच घेतलेल्या आहेत त्या सगळ्यांची नावं ॲड केली जाईल आणि त्यांच्यामधून एक जो भाग्यशाली असेल त्याला मोटरसायकल दिली जाणार आहे. आणि सध्या आमच्याकडे जे 2700 फॉर्म आलेत ज्या पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने, त्यांच्यामधून देखील एक सर्व एकत्र केली जातील आणि त्याही भाग्यशाली विजेत्याला एक मोटरसायकल दिली जाणार आहे. आणि सबस्क्राईब करून आपल्याला फॉर्म भरायचा आहे, त्याच्यासाठी आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे. येस, QR कोड इंस्टाग्राम 7070चं जे इंस्टाग्राम हँडल आहे त्याच्यावर टाकला गेलेला आहे. त्याच्यामुळे तिकडनं सुद्धा बाईक मिळू शकते. मैदानात या, कॅच पकडा एका हातात, बाईकसाठी दावेदार व्हा आणि आपण ऑनलाईन सुद्धा दावेदार होऊ शकता. 3 ओव्हर नंतर 35 झालेले आहेत, 4 ओव्हर बाकी आहेत आणि 37 करायच्या आहेत. समीरजी, इकडे विकेटची आवश्यकता आहे माहुलसाठी तरी, परंतु गोरसेचं बरं चाललंय. चांगली पार्टनरशिप सध्या दोघांमध्ये आपल्याला बघायला मिळते आणि आता विकेटचा शोध घ्यावा लागेल. बांधवकर आलाय आणि या वेळेला पहिला बॉल शफल होऊन खेळायचं होतं. मागे इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला फरदीन काझीनं, परंतु हा बॉल आलाय डॉट. इथून देखील मॅच बनेल जर एका दुसरी विकेट लवकर प्राप्त केली तर. आताही जर पाहिलं तर जवळपास 12 वाजलेत आणि 32,000 प्रेक्षक आमच्या बरोबर आताही जुडलेत. यावेळेला कलात्मकता पाहायला मिळते. फटका चांगला खेळलाय, तिकडे फिल्डर येताना पाहायला मिळत आहेत. या 2 युवा खेळाडूंमधील संघर्ष पाहायला मिळतोय. आताही युट्यूबला एवढी मोठी गर्दी, मैदानातली गर्दी मला वाटत नाही शेवटच्या मॅचपर्यंत आज जाणार आहे. मोठी गर्दी झालेली आहे कारण स्पर्धा लाजबाब आहे, टीमही लाजबाब आहे आणि मॅचेस सुद्धा तशाच होत आहेत. समीर भाऊ, नाही, नक्की टेनिस क्रिकेटचे हिरो आज मैदानामध्ये उतरलेले आहेत. ग्रामीण धमाका बिग बॅश या स्पर्धेमध्ये तो फटका आपण बघितलं, थोडंसं बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता फरदीनचा. एकच धाव तिथे मिळाली आणि आता धावसंख्या आपण पाहतोय 36 वर. अर्धा रस्ता आता जवळजवळ पार केलाय आणि इथून आता उर्वरित चेंडू शिल्लक असतील ते 22 आणि अजूनही 36 धावांची गरज आहे. महेश मांदावकर पहिल्या ओव्हरमध्ये 10 रन्स खर्च केल्या, ते पॉवर प्लेचं षटक होतं. राजेश सोटेचं एक षटक थोडंसं मागणं राहिलं, परंतु त्या षटकामध्ये झेल देखील ड्रॉप झाली. ही गोष्ट कुठेतरी मी म्हणेल आता डोक्यामध्ये भेळसावत असेल माहुलगावच्या सर्वच समर्थकांच्या. ओ हो, महेश मांडवकर काही मॅच सोडायला तयार नाहीये. चांगले चेंडू वळवतायत, प्रचंड टॅलेंट आहे. गरगर 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 गर बॉल देखील वळण घेताना पाहायला मिळत आहेत आणि फलंदाजांना थांबवत आहेत. मॅच बनवत आहेत सध्या महेश मांडवकर आणि हे होणं देखील गरजेचं आहे. हल्ले प्रति हल्ले, 3 बॉलला फक्त एकच दिली आहे. महेश आता खरा बॉल केलाय, पुन्हा चुकी आणि त्या चुकीला पाठवलाय मैदानाच्या बाहेर. 4 दुसऱ्यांदा घडलं. महेश मांडवकरनं संदेश केनेच्या विरुद्ध फुल टॉस टाकला. पहिल्या ओव्हरमध्ये देखील संदेश केनेच्याच विरुद्ध फुल टॉस टाकला होता, तिथे त्यानं चौकार प्राप्त केला आणि याही वेळेला चौकार त्याच्या बॅटमधून येतोय. कसा सोडणार, अगदी फुल टॉस बॉल सहजगत्या आपण बघतोय की मॉड्युलाईनच्या बाहेर पाठवल्या बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगला. हा संदेशच्या बॅटमधून आलेला चौकार कुठेतरी एक चांगला संदेश त्यानं दिला आता गोरसई बच्या समर्थकांना. मॅच अजूनही संपलेली नाहीये, कमबॅक करावं लागणार आहे माहुलला सुद्धा. यावेळेला पुन्हा चांगला बॉल, तिकडे फिल्डर आहे, फेकी. हो, हिट करण्याचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी राहिला, परंतु रन मात्र तिकडे एकच मिळणार आहे. धावसंख्या पुन्हा 1ने पुढे जाते. महेश कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत. धावसंख्या 41 म्हणजे अजूनही 31 पाहिजेत आणि बॉल बाकी आहेत 19. मॅच कुठे संपली आहे, मॅच नाही संपली आहे, परंतु गोरसेचा प्लस पॉईंट हा आहे समीर सर, विकेट एकच गेली आहे. डेफिनेटली येणाऱ्या बॅटर्समध्ये भावेश पवारचं येणं बाकी आहे, अभिषेक कुमार दलोर त्याचं येणं बाकी आहे, पवन केनेचं येणं बाकी आहे. ते 3 सुपरस्टार आहेत गोरसई बीचे. परंतु आता सध्याच्या घडीला फरदीन काझीनं काय खेळ केलाय, कौतुकास्पद. 29 वर बॅटिंग करतोय फरदीन काझी. 13 चेंडू आणि 29 धावांची अप्रतिम खेळी आतापर्यंत केली आहे महेश. ओहो, महेशने पुन्हा एकदा एक बॉल असा काही वळवलाय, फरदीनला खेळपट्टीवर बसवलाय. जबरदस्त बॉल तिकडे पाहायला मिळतोय. फरदीनने 3ऱ्या पंचांची मागणी देखील केली आहे, पैड आहे की नाही याकरता, परंतु बॉल लाजबाब होता, वळण देखील लाजबाब होतं. इकडे महेश मांडवकर या खेळाडूने बॅटिंग मध्येही छाप सोडली आणि बॉलिंग मध्ये सुद्धा छाप सोडली आहे, इकडे पाहायला मिळालं.
जरूर जरूर आता टीव्ही अंपायरची मदत देखील घेण्यात आली आहे स्टंपिंग करिता. स्टंप आहे की नाही त्यात ते चेक केलं जाईल आणि वाईट देखील. कुणाच्या बाजूने जाईल हा निर्णय पुन्हा एकदा सगळ्यांच्या दोन्ही गोष्टी चेक करतील. तर पुन्हा एकदा सगळ्यांच्या नजरा इकडे लागलेल्या आहेत. कुणाच्या बाजूने निर्णय जाणार. धक 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 धक. माहुल की गोरसई. कुणाला माहुलची टीम आवडते, कुणाला मंगेश आवडतात, कुणाला गोरसई आवडते, कुणाला पवन, कुणाला भावेश. प्रत्येकाचे काही खास खेळाडू आहेत, खास टीम आहेत आणि म्हणून तर ही टेनिस क्रिकेटची दुनिया दिवाणी आहे. चला इट्स अ फेअर बॉल आणि नॉट आउट. एक खरा बॉल त्याच्यावर चौकार आला खरा, परंतु हाही बॉल हलकासा टर्न केलेला आहे. फरदीनला खेळपट्टीवर बसवलं एवढं मात्र नक्की इकडे पाहायला मिळालंय. परंतु फरदीनने लगेच अंदाज घेत खेळपट्टीमध्ये क्रीजमध्ये दाखल देखील झाले होते. तो फायदा राहिला. पहिल्या 4 ओव्हरचा खेळ संपतोय. मॅच अजूनही ऑन आहे. 41 झालेत, अजूनही 3 ओव्हर बाकी आहे. 31 पाहिजे आणि 70 स्पोर्टचा हा सबस्क्रायबर मीटर पुढे 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 चाललाय. बघता काय सामील व्हा. 10,82,333 सबस्क्रायबर्स तुम्हाला सध्या बघायला मिळत आहेत आणि किती झपाट्याने वाढत आहेत. 70 स्पोर्ट्सला मिळालेलं हे प्रेम आहे. अनेक साऱ्या मोठमोठ्या स्पर्धा ज्या वाहिनीवरून तुम्ही बघत आल्यात आणि सध्या आपण पाहतो की ही जी मॅच आहे ना मागच्या 3 पर्वांमध्ये रेग्युलरली 2 संघ खेळत आलेत. परंतु आता जो संघ पराभूत होणार आहे ना त्यांना पुढच्या वर्षीच्या ग्रामीण धमाका बिग बॅश करिता क्वालिफाय पुढच्या वर्षीच्या प्रवेशाकरिता त्यांना प्री क्वालिफाय स्पर्धा खेळावी लागेल. बॅटिंग पॉवर प्ले आणि इथून आता येणारे 18 बॉल शिल्लक आहेत. सामना जिंकण्याकरिता धावा करायच्या आहेत. 31 धावा. 18 चेंडू 31. रन्स 41 रन्स आणि 31 ची गरज आहे. गोलंदाजी करण्यासाठी आलाय. बॉलिंग मार्कवर आर्यन आलाय. अगदी गारवा जाणवतोय. थंडगार वारा सुटलाय. परंतु मैदानामध्ये खेळाडूंमध्ये मात्र ती उष्णता असेल, ती गरमी असेल, कारण मॅचच तेवढी टाईट झाली आहे. कारण ही मॅच या वर्षीच नव्हे तर पुढच्या वर्षीचं भवितव्य देखील या मॅचवर अवलंबून आहे. कारण जो पराभूत होणार त्यांना पुढच्या वर्षी ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये प्रवेश मिळवण्याकरिता आणखी एक स्पर्धा जी प्री क्वालिफाय खेळावी लागेल. 18 बॉल 31 हे समीकरण ग्राफिक्स तुमच्या समोर आणि आता संदेश केने अगदी आपण पाहतोय 2 चौकार त्याच्या बॅट मधून आलेत. 12 वर तो बॅटिंग करतोय आणि एका बाजूला फरदीन काझी. फरदीन नेहमीच चांगला खेळत आलाय, परंतु आज त्याला जीवनदान मिळाल्यानंतर ठरलाय. आर्यन तयार. राऊंड द विकेट ऑन साइडला ट्राय केला. ऑन रायचा फटका मिड विकेटला बॉल येतोय. फक्त मिळेल सिंगल न देखील स्कोर पुढे नेण्याचं काम करतायत दोन्ही बॅटर्स मध्ये. तालमेल चांगला पाहायला मिळालाय आणि या एका धावेने स्कोर जाऊन पोहोचले 42 वर. येणारे 17 बॉल 30 ची गरज आहे. प्रत्येक बॉल मागे समीकरण बदलणार. दबाव इकडे कधी तर कधी तिकडे, या सर्व गोष्टी आपल्याला बघायला मिळणार. 17 मध्ये करायच्या 30. परंतु फरदीनवर सर्वांच्या नजरा लागून आहेत. चंदू सर ज्या पद्धतीने फरदीननं बॅटिंग केली आहे, काही रिवर्सचे फटके, तंत्रशुद्ध फटके त्याच्या बॅटमधून स्लॉक सीटचा षटकार देखील आपण त्याच्याच बॅटमधून बघितला. तो राजेश सोरटेच्या विरुद्ध जो महत्वाचा गोलंदाज होता, महत्वाच्या कडीवर त्यानं वार केलं. 2 चौकार 2 षटकार आतापर्यंत आलेत. परंतु आता समोर युवा आर्यन गोलंदाजी करतोय. ओव्हर द विकेट कमी गतीने टाकला मिड ऑन 38 सर्कल मध्ये आणि त्याच्या डोक्यावरून मिडॉनच्या डोक्यावरून बॉल लंगून सीमारेषेच्या बाहेर फरदीनच्या बॅट मधून आलाय चौकार. वा, तिकडे अंदाज घेतला होता. मिडॉन आतमध्ये आहे, त्यांच्या डोक्यावरून खेळण्याचा तिकडे प्रयत्नही झाले. थोडासा पुढे केलेला बॉल होता आणि त्याच्यामुळे चान्स तर त्यांनी मात्र मिडॉनच्या डोक्यावरून खेळण्याचाच घेतला. चौकार वसूल केला जातोय फरदीन यांच्याकडून. दॅट वॉज अ गुड शॉट. परफेक्ट टायमिंग. आर्यनचा बॉल जागा बनवली. इनसाइड आउट. वन एक्सलेंट टेकन. Catch of the night so far. Fantastic taken by Kalpesh Kadak. Superb.
वा 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 वा, कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं आणि काय कॅच पकडली आहे, कॅच पकडली की मॅच पकडली आहे, मॅच मध्ये माहूल आली आहे हे मात्र नक्की आहे. फरदीन काझीला बाद करण्यासाठी असंच काहीतरी करावं लागणार होतं आणि इकडे एक अफलातून कॅच या ठिकाणी घेतली आहे. गेली कित्येक वर्ष माहूलसाठी जबरदस्त कामगिरी करणारे कल्पेश माहुलकर, जसा फरदीनचा स्ट्रोक कडक, जसा फरदीनचा स्ट्रोक कव्हरच्या दिशेने आला मग तिकडे होते कल्पेश माहुलकर. कॅच कशी पकडली आहे, कडक कडक. सुपरली टेकन, एक्स्ट्रा ऑर्डिनरी टेकन फ्रॉम कल्पेश माहुलकर. आणि आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला अभिषेक कुमार दलोर. करण अंबाला मैदानामध्ये होते आणि टाळचा गजर त्याच्यासाठी देखील झाला. ऍक्शन रिप्ले ऑन द राईट, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, एक्स्ट्रा कव्हरला काय झेल पकडला. कॅच ऑफ द टुर्नामेंट सो फार, अफलातून झेल. मॅच जबरदस्त रंगली आहे. 38,000 प्रेक्षक याही वेळेला मॅचचा आनंद घेत आहेत. पुन्हा पुन्हा पाहावा असा क्षण आहे. फरदीनच्या बॅट मधून निघालेला फटका चौकाराकडे निघाला होता, परंतु मध्ये कडक नावाचं स्टेशन लागलं, थांबावं लागलं तिकडे. आणि आता 15 मध्ये करायचे आहेत 26. कारण अंबाला स्ट्रायकिंग एंडला हेच ते प्रेक्षक यांच्यासाठी देखील आता काही प्राइज अनाऊन्स झालेले आहेत. पुढचा बॉल आर्यन पुन्हा एकदा. कारण अंबाला पहिलाच बॉल स्विंग केला ऑन साइडला. अभिषेक कुमार दलोर पहिलाच बॉलवर ठोकलाय सिक्सर. काय लांब मारलाय, आल्या आल्या पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल हरवलाय की काय, एवढ्या लांबवर मारलाय. जबरदस्त स्ट्रोक, वन साइड हिरो करण अंबाला. टेनिस क्रिकेटचा सुपरस्टार, भारतीय टेनिस क्रिकेटचा सुपरस्टार. आणि काय फटका, पहिला चेंडू स्विंग करत असताना अगदी रडार मध्ये बॉल भिरकावून दिला मिड विकेटच्या पलीकडे. पुढचा बॉल आर्यन, ओ फुल टॉस, कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न, लवकर लेंथ ओळखली, फुल टॉस मिळाला आणि याही चेंडूला पाठवलाय पुन्हा प्रेक्षकांमध्ये षटकार. आणि मला वाटतं झेल पकडलाय, चेक करावं लागेल. यस, रिले असेल तर नसणार आहे, पाहूया, चेक केलं जाईल. 2 लगातार मैदानात गेले आणि या वन साइड हिरोने गेमच चेंज करून टाकला. कडकने लाजबाब कॅच पकडली, परंतु आता करण हे करतायत कडक बॅटिंग. करणच्या बॅट मधून येतात रन. आणि आता ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतो की एका प्रेक्षकानं झेल पकडलाय की नाही. तो आता आय थिंक तो झेल पकडलाय, परंतु इथे बॅटिंग चांगली. तिसरा फोर्स केलाय, लॉंग ऑनच्या पलीकडे, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट हिट लॉंग ऑन ला आलाय, सिक्सर. वा वा वा, करणची ही जबरदस्त बॅटिंग. 42,000 प्रेक्षक आताही या मॅचचा आनंद घेत आहेत. ग्रामीण धमाका बिग बॅश, जबरदस्त मॅच चालू आहे. करण अंबालाने वातावरण अगदी बदलून टाकलं. 3 खेळला, 3ही मैदानाच्या बाहेर मारलेत, काही हरवले असतील. एवढी जबरदस्त बॅटिंग इकडे पाहायला मिळते. तो बॉलही बिचारा म्हणत असेल, बाबा जरा हळूच मार. वन साइड हिरो, टेनिस क्रिकेट मधील वन साइड हिरो सारखा खेळलाय. बॅक टू बॅक 3 सिक्सर्स आपल्याला बघायला मिळाले. आणि याच दरम्यान 5 षटकांच्या समाप्तीनंतर 64 धावा. आणि याच दरम्यान हे पाहत आहेत या स्पर्धेचे शिल्पकार वरुणेश पाटील साहेब, त्यांच्या सोबतच तारीफ सय्यद सर यांना देखील दाखवलं जात आहे 70-70 चे फाउंडर. येस, आणि वरुण सर सुद्धा सांगतायत लगा तो 6 हा बॉल आहे आणि त्याच्यामुळे करण 6 मारतायत. आणि या जोडीने मात्र कमाल केली आहे. ग्रामीण क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचं काम मात्र आपण दोघांनी केलेलं आहे. ओ, फॅन क्लब जोमात आहेत, अगदी जोरात. या ठिकाणी आपण पाहतोय की आज जवळजवळ 12 वाजून गेले तरी देखील मोठ्या संख्येने प्रेक्षक. यस, या स्पर्धेने बऱ्याच जणांना व्हायरल केलं. 12-8, 12 चेंडू 8 ची गरज आहे. हलक्या हातानं फक्त ड्राईव्ह केल्या. आता संदेश केनेला माहिती आहे की इथून सिंगल आपण मॅच जिंकू शकतो. आणि कसं आहे ना की जे काम सुईनं होत असेल त्याच्यासाठी तलवारीची काहीच गरज नसते. आणि ते संदेशला चांगलंच ठाऊक आहे. एका धावेनं स्ट्राईक एंड देखील करण अंबालाकडे त्यानं दिला आणि धावफलकावरती 65 आहेत. 11 मध्ये करायचे 7. आता असं वाटतंय 3 तर मारलेत, आता लगातारचा 4था मारतायत की काय, पाहूया. या खेळाडूला बघण्यासाठी यस, खास पुरस्कार देखील आहे.
यावेळेला ड्राईव्ह करण्यात आलाय. लॉंग ऑनचा फिल्डर बॉल वरती येतोय. दुसरा धावेचा प्रयत्न केला जाईल आणि मला वाटतं की 3 सिक्सरसाठी जरूर 4-1 एन्जॉय द लाईफ रिसॉर्ट ज्याच्या माध्यमातून देखील एक सरप्राईज म्हणजेच 5 मेंबर तुम्ही घेऊन जाऊ शकता 1 नाईट साठी. एन्जॉय करा. एन्जॉय द लाईफ 4-1 या रिसॉर्ट मध्ये 5 ची गरज आहे. आणि ते फटका फसला. बॉल हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हर मधून फिल्डर येत आहेत. स्वतः गोलंदाज धावत आहेत आणि अखेर त्या ठिकाणी झेल पकडलाय. सेलिब्रेशन सुरू झालंय. क्या बात आहे. हर्षितचं सेलिब्रेशन देखील सुरू झालंय कारण त्यानं वाघाची शिकार केली आहे. करण अंबाला आउट केलाय. हर्षित कोळी मामाने जग जिंकलं आणि बाचा सुद्धा आता दाखल झालाय. तर हर्षित कोळीने करण अंबालाची विकेट घेतली आहे. ही माहुलसाठी नक्कीच ब्रेकिंग न्यूज आहे आणि या युवा खेळाडूला येणाऱ्या कालावधीमध्ये आत्मविश्वास देखील देताना पाहायला मिळेल. बॉल थोडासा पुढे होता, त्याच्यावर मोठा स्ट्रोक खेळायला गेले आणि मग कॅच पकडली महेश मांडवकर यांनी. सेलिब्रेशन हावभाव देखील इकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. करणचे सुद्धा आणि गोलंदाजाचे सुद्धा. गोलंदाज स्वतः देखील तिकडे चालले होते परंतु तिकडे आले महेश आणि मग गोलंदाज म्हणतोय हो मी घेतली विकेट. ती होती करण अंबालाची. क्या बात आहे. त्याच्यासाठी खरं तर हा क्षण कधी न विसरण्यासारखा असेल. भारतीय टेनिस बॉल क्रिकेटमधील सुपरस्टार करण अंबालाची विकेट त्यानं घेतली आहे. धावसंख्या धावफलकावरती 67 आणि अजूनही 5 धावांची गरज आहे. पवन केने आल्या मैदानामध्ये. पीके दाखल झालाय. वरुणेश पाटील साहेबांना देखील दाखवलं जातं आणि बरेचसे व्ह्यूअर्स अजूनही ऑनलाईन आपल्यासोबत जोडले गेलेत. हर्षित पुन्हा तयार. शॉर्ट ऑफ लेन ऑन साइडला टर्न केल्या बॉलला. बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेग. सीमारेषेच्या पलीकडे चेंडूला पाठवलंय पवन. 4 धावांकरिता खणखणीत चौकार आणि या चौकाराबरोबर स्कोर आर लेवल. फक्त एका धावेची गरज आहे. पॅरामाउंट RMC इन्फ्रा जय बजरंग गोरसेबा संघाला विजय मिळवण्यासाठी. जो जिंकेल तो यानंतर मानकोली बरोबर खेळणार आहे आणि जो पराभूत होईल तो मात्र पुढल्या वर्षी क्वालिफायर खेळणार आहे. हे मात्र इकडे पाहायला मिळत आहे. चांगला फटका येताना पाहायला मिळाला. प्रेक्षक गर्दी कमी नाही होते, गर्दी वाढते. जे घरून पाहत होते ते मैदानात पाहायला यायला लागलेत. एवढी मोठी गर्दी झाली इकडे. एन्जॉय द लाईफ. लाईफ इज एन्जॉय. 4-1 रिसॉर्ट तुमच्या स्क्रीनवर. फक्त एका धावेची गरज आणि इथे पुन्हा एकदा क्लीन बोल्ड. आणखी एक मोठी विकेट. चला जाता जाता कोईना हर्षित कोळी त्या ठिकाणी फार मोठ्या विकेट टेनिस क्रिकेट मधील सुपरस्टारच्या विकेट घेतोय. त्याच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. कदाचित त्याचेही 2 आवडते खेळाडू असतील. त्यांच्या 2 विकेट घेतलेल्या आहेत आणि नक्कीच आजचा दिवस त्याच्यासाठी तरी स्पेशल राहणार आहे. विकेट आली आहे हे महत्वाचं आहे. एका धावेची आवश्यकता केवळ आहे. विजयाची औपचारिकता आहे परंतु इकडे विकेट सुद्धा आली आहे. A1 पवन आउट. आणि आता मैदानाच्या आत दाखल झाल्या फलंदाज भावेश पवार. सर भावेश पवार. क्या बात आहे. प्राऊड ऑफ भिवंडी. परंतु आता त्याच्यासाठी सोपं समीकरण. 7 चेंडू आणि एका धावेची गरज आहे आणि तो आल्यानंतर कुणाल सरांचा डायलॉग व्हायलाच हवा. चंदू सर तो आलाय ना. आता टाळ्यांचा गजर देखील झालाय. टाळ्यांचा कडकडाट देखील होतोय भावेश पवार करिता. अनेक भिवंडीकरांचा अभिमान, खऱ्या अर्थानं अनेक भिवंडीकरांची मान ज्यानं अभिमानानं उंच केली असा खेळाडू जगभरामध्ये प्रसिद्ध झाला. आणि आपल्या भिवंडीचा सुपुत्र पुन्हा एकदा आपण पाहतोय की भिवंडीकरांसाठी आणि टेनिस बॉल क्रिकेटसाठी अहोरात्र झटताना दिसतोय. एका धावेची गरज आहे. मॅच हलक्या हातानं फक्त टर्न करत असताना बॉलला हा विजयी फटका आपल्याला बघायला मिळतो आणि याचबरोबर सामना जिंकलाय. फटाक्यांची आतषबाजी आणि इथे विजय संपादन करत असताना पॅरामाउंट RMC इन्फ्रा जय बजरंग गोरसैबी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि लगेचच कॅप्टन संदेश आपण टॉससाठी या. त्यानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे देखील आपण वळणार आहोत. आणि माहुल गाव टीम हार्ड लक. खरं तर पुढच्या वर्षी जर ग्रामीण धमाका बिग बॅश आपल्याला खेळायचा असेल तर प्री क्वालिफायर मॅचेस तुम्हाला खेळाव्या लागतील. मागच्या 4 पर्व सलगचा जो संघ खेळला परंतु या वर्षामध्ये एकही सामना त्यांना जिंकता आलेला नाहीये. हार्ड लक त्विश 11 माहुल गाव टीम. तेजस पाटील. प्रेक्षक कोणी आतमध्ये यायचं नाहीये. चला बाहेर यायचं. मॅच सुरू होते तर पहिला टॉस केला जाणार आहे
टॉससाठी यायचं आहे आणि त्यानंतर सामनावीर लाजबाब 33 धावांची खेळी करणारे फरदीन काझी ठरतायत सामनावीर पुरस्काराचे मानकरी. ही मॅच समोर तुमच्या समोर 71 धावा बनवल्या 7 ओव्हर्समध्ये 72चं लक्ष दिलं आणि तदनंतर त्याच्या प्रत्युत्तर